जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, आता पहिल्या AFA इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड 2025 ची घोषणा करण्यात आली व या प्रश्नात आपल्याला काय विचारलं तर यातील सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीट या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले हेच आपल्याला यात सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नीरज चोप्रा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. AFA म्हणजे काय तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व आता ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने या पुरस्काराची सुरुवात केली असून यात सर्वश्रेष्ठ महिला ॲथलीट या पुरस्काराने परुल चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख पुरुष ॲथलीट हा शाहनवाज खान ठरला. सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख महिला ॲथलीट पूजा सिंह, वर्षातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक परवीर सिंह, सर्वोत्कृष्ट तांत्रिक अधिकारी डॉक्टर कुलदीप सिंग, सर्वोत्कृष्ट राज्य ॲथलेटिक्स संघटना तमिळनाडू ॲथलेटिक्स असोसिएशन, तर सर्वोत्कृष्ट राज्य सहाय्यक संस्था हे ओडिशा शासन ठरलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आले असून हे पुरस्कार कोणाकोणाला मिळालेत तर PT उषा, अंजू बॉबी जॉर्ज, गुरबचन सिंह रंधावा व बहादूर सिंह चौहान यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? तर आता भारतात पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाची निर्मिती ही ओडिशा राज्यात करण्यात येत आहे व या प्रकल्पाची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आली तर पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. हा प्रकल्प ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यात लखनपूर येथे उभारला जात आहे. या प्रकल्पाची निर्मिती कोण करत आहे तर भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीद्वारे या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे व या प्रकल्पामध्ये स्वदेशी कोळसा वायुकरण तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येईल. लक्षात ठेवा, भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्प हा ओडिशा या राज्यात उभारण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षकांना AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली? तर आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षकांना AIचे प्रशिक्षण देण्यासाठी गुगल या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यात गुगलच्या गुगल फॉर एज्युकेशन सोबत महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने हा करार केला व या कराराअंतर्गत राज्यातील 4 लाखाहून अधिक शिक्षकांना AI आणि प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे व हे जे शिक्षण आहे हे गुगलच्या विशेष AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत देण्यात येईल. पुढील प्रश्न मित्रांनो, हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे. यात काय विचारलंय तर कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान काय म्हणतं, या ऐतिहासिक विकास कॉरिडॉर प्रकल्पाचा शुभारंभ 20 जून 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. मित्रांनो, पहिलं विधान बरोबर आहे. 20 जून रोजीच अमित शहा यांनी कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे. दुसरं विधान पहा, हा प्रकल्प विकास बी विरासत बी या संकल्पनेअंतर्गत विकसित केला जात आहे. मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. हा प्रकल्प विकास बी विरासत बी या संकल्पनेअंतर्गतच विकसित केला जात आहे. शेवटचं विधान पहा, हे मंदिर भारतातील पूजनीय शक्तिपीठांपैकी एक असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीसाठी हे मंदिर ओळखलं जातं. मित्रांनो, शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे आणि हे भारतातील पूजनीय शक्तिपीठापैकी एक असून महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे आणि या मंदिराची निर्मिती ही हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी संबंधित आहे. यातील तिन्ही विधाने योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. येथे विकास बी विरासत बी याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. याचा मुख्य उद्देश काय तर देशाचा आधुनिक आर्थिक तांत्रिक विकास करतानाच आपली प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा जतन करणे हा विकास बी विरासत बी या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 11व्या आवर ओशन कॉन्फरन्स 2026चं आयोजन कोठे करण्यात आले? तर या 11व्या आवर ओशन कॉन्फरन्स 2026चं आयोजन
हे केनिया या देशात करण्यात आलं. केनियामध्ये कुठे? तर केनियामधील मोंबासा येथील स्वाहिली किनाऱ्यावर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं व विशेष बाब म्हणजे ही परिषद प्रथमच आफ्रिकेत आयोजित करण्यात आली. यासाठी न्यूज महत्त्वाची ठरते. 11व्या आवर ओशन कॉन्फरन्सचं आयोजन प्रथमच आफ्रिकेत करण्यात आलं असून आफ्रिकेत कुठे? तर आफ्रिकेतील केनिया या देशात याचं आयोजन करण्यात आलं. व यंदाची या कॉन्फरन्सची थीम काय होती? तर आवर ओशन, आवर हेरिटेज, आवर फ्युचर अशी या कॉन्फरन्सची थीम होती. या आवर ओशन कॉन्फरन्सविषयी माहिती सांगायची झाली तर हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ 2014 साली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलं. याचा उद्देश काय? तर सागरी संवर्धनाच्या दिशेने ठोस आणि मोजता येण्याजोगी पावले उचलण्यासाठी व जगभरातील सरकारे, शास्त्रज्ञ, गैरसरकारी संस्था आणि खाजगी क्षेत्राला एकत्र आणणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता ही नियुक्ती पहा. आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली? तर आता आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून बिमल एन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. बिमल पटेल हे एक प्रख्यात भारतीय कायदेतज्ञ आहेत व या न्यायाधीश पदासाठीच्या झालेल्या निवडणुकीत बिमल पटेल यांना 168 पैकी 115 मते मिळाली व त्यांची या पदावर नियुक्ती झाली. आता ते या पदावर 1 ऑक्टोबर 2026 पासून रुजू होतील. ते या पदावर किती वर्षासाठी राहतील? तर ते या पदावर 9 वर्षासाठी राहतील. म्हणजेच ते 2035 पर्यंत आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणात न्यायाधीश म्हणून कार्य करतील. बिमल पटेल यांच्याविषयी माहिती सांगायची झाली तर ते सध्या राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू आणि सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधी संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाचे सदस्य म्हणून देखील कार्य केलं होतं व ते भारताच्या 21व्या विधी आयोगाचे सदस्य देखील राहिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. याची स्थापना 1982च्या संयुक्त राष्ट्र सागरी कायदा अधिवेशनाअंतर्गत एक स्वतंत्र न्यायिक संस्था म्हणून करण्यात आली होती व याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर 16 नोव्हेंबर 1994 रोजी याची अंमलबजावणी करण्यात आली. याचं मुख्यालय जर्मनीतील हॅम्बर्ग येथे असून सध्या याचे अध्यक्ष हे न्यायाधीश टॉमस हेदर तर उपाध्यक्ष हे न्यायाधीश नीरू चड्डा आहेत. अजून एक नियुक्ती पहा. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आता हितेश जोशी हे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. याआधी 30 सप्टेंबर 2025 रोजी एन रामास्वामी हे या पदावरून निवृत्त झाले होते व तेव्हापासून हितेश जोशी हे अंतरिम स्वरूपात संस्थेचे नेतृत्व करत होते. शेवटी आता त्यांच्याकडेच या संस्थेचं अध्यक्षपद सोपविण्यात आलं आहे. ते या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कधीपर्यंत कार्य करतील? तर 30 सप्टेंबर 2028 पर्यंत ते या पदावर कार्य करतील. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. नौदलाचे 48वे उपप्रमुख हे अजय कोचर बनले आहेत. UIDAIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय. भारताचे 3रे संरक्षण दल प्रमुख NS राजा सुब्रमण्यी. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथ. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेंपती. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष प्रसून जोशी. तर दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमवार बनले आहेत. पुढील प्रश्न. कोणता देश 2025 मध्ये जहाज पुनर्वापर करणारा जगातील अव्वल देश ठरला आहे? तर मित्रांनो, 2025 मध्ये जहाज पुनर्वापर करणारा भारत हा जगातील अव्वल देश ठरला आहे. ही माहिती कोणाद्वारे देण्यात आली? तर अंगठ्याद्वारे ही माहिती देण्यात आली व या माहितीनुसार जागतिक जहाज पुनर्वापरात भारताचा वाटा 2024 मध्ये हा 30.1% इतका होता व तो वाढून 2025 मध्ये 35.4% इतका झाला आहे. मित्रांनो, भारत सरकारने मेरीटाईम इंडिया विजन 2030 अंतर्गत जगातील आघाडीचे जहाज पुनर्वापर करणारे राष्ट्र बनण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं व या उद्दिष्टाच्या 5 वर्षे आधीच म्हणजेच 2025 मध्येच भारताने हे उद्दिष्ट प्राप्त केलं आहे. आता ही निधन वार्ता पहा. ज्येष्ठ अर्थतज्ञ ॲलन ग्रीन्सपॅन यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. तर त्यांनी कोणत्या बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते? तर हे जे ॲलन ग्रीन्सपॅन आहेत हे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष म्हणून 1987 ते 2006 असे सलग 18.5 वर्ष कार्य केलं होतं. ते फेडरल रिझर्व्हचे कितवे अध्यक्ष होते? तर ते फेडरल रिझर्व्हचे 13वे अध्यक्ष होते. आणि मित्रांनो, त्यांनी अमेरिकेच्या 4 दिग्गज राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात
अमेरिकेच्या आर्थिक धोरणांना दिशा दिली आहे. आणि त्यांच्याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. अर्थतज्ज्ञ बनण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध जुलियार्ड स्कूलमधून त्यांनी संगीताचं शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. ते उत्तम सॅक्सोफोन वादक होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आहे हा दरवर्षी 23 जून रोजी साजरा केला जातो. व हा दिन 23 जून रोजीच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, 23 जून 1894 मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली होती. त्यासाठी दरवर्षी हा दिवस 23 जून रोजी साजरा केला जातो. या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे याचं मुख्यालय आहे. व यंदा या दिनाची थीम काय? तर यू कॅन डू धिस, लेट्स मूव्ह अशी या वेळेसच्या या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे नवीन उपाध्यक्ष कोण बनलेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच विवेक अग्रवाल हे FATFचे उपाध्यक्ष बनले असून ते या पदावर नियुक्त होणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत. ते या पदावर 2027 पर्यंत कार्य करतील. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. WEFद्वारे प्रकाशित एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.